जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित भविष्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचा संदेश देत रांजणगाव शेणपुंजी येथे वृक्षारोपण महाअभियान राबविण्यात आले. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या उपक्रमात छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामसेवक गणेश धनवाई पाटील, जिल्हा परिषद सदस्य रतन बत्तीशे, सरपंच बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दीपक हरिराम बडे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, समाजसेवक गोरख शिळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा युवा प्रमुख तुकाराम भाऊ बोचरे, जिल्हा मेंबर अलकाताई काळे, गंगापूर तालुकाध्यक्ष सुनील भाऊ गवळी, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब भाऊ पवार, तालुका सचिव संदीप भाऊ नीळ, तसेच अनेक गुरुबंधू, गुरुभगिनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थित सर्वांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली. रांजणगाव शेणपुंजी येथे झालेल्या या वृक्षारोपण महाअभियानातून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. वृक्ष लावा वृक्ष जगवा हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवत नागरिकांनी हरित भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलल्याचे या उपक्रमातून पाहायला मिळाले. सर्वांना जय सियाराम. गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रभूंनी या संप्रदायाला सेवा, साधना आणि आचरण या मूल्यावर कसं जीवन जगायचं हे शिकवलेलं आहे. त्या अनुषंगाने सेवा जर म्हटलं तर जानेवारी महिन्यामध्ये या संप्रदायानं पूर्ण 1,72,200 बॉटल्स रक्तदान केलेले. त्याच्यानंतर जेव्हा कडक ऊन पडलं होतं उन्हाळ्यामध्ये, तेव्हा प्राण्यांसाठी, पशुपक्ष्यासाठी पाण्याचे डबके वरती ह्या उद्यानामध्ये सुद्धा आम्ही केलं होतं. हे संपूर्ण सेवा महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये झाली. आणि आता जर बघितलं तर आता ह्या पानकाळ्यामध्ये वृक्षारोपण महाअभियान हे महाराष्ट्रासहित बऱ्याचशा राज्यामध्ये हा उपक्रम सुरू आहे. 5 जुलै ते 19 जुलै या दरम्यानमध्ये संप्रदायाच्या स्पेशल ॲप्समधून, ITTमधून स्पेशल कॅमेऱ्याच्या माध्यमातून झाड लावल्यावर त्याचं नोंद होती आणि ते जगलं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्नशील आहे. तर जर झाडाचं वृक्षारोपणाचं जर बघितलं तर आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये जवळपास 5,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट या संप्रदायानं घेतलेलं आहे. आणि 5,000 झाडं लावून संभाजीनगरमधून गंगापूर तालुका प्रथम क्रमांकावर येण्याच्या दृष्टीनं हा संप्रदाय आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर 35,000 ते 40,000 वृक्षारोपण करून महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक येण्याच्या मार्गावर आहे आणि ते प्रयत्नशील आहे. आणि बऱ्याचशा योजनेमध्ये आपल्या सर्वांचं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की या रामानंद संप्रदाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व सेवेवर नेहमी आघाडीवर असतो. आणि आतासुद्धा या वृक्षारोपणामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आघाडीवर राहील आणि त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. आजचा उपक्रम हा त्याच माध्यमातून आहे. या छानच्या उपक्रमासाठी रांजणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून साहेबांचं योगदान राहिलं. त्यांनी ग्रामपंचायतच्या लेटरच्या माध्यमातून आम्हाला वृक्षसुद्धा मिळाले. आणि सर्व राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आपले प्रतिष्ठित सर्वजण या ठिकाणी आले. मी रामानंद संप्रदायाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय सियाराम. तसंच या ठिकाणी कोणकोणते जातीचे झाडं लावण्यात आलेले आहेत? या ठिकाणी सीताफळे, आपले जांभुळे आणि मोठमोठे झाडं म्हणजे सर्व मिक्सिंग झाडे आहेत. ते बऱ्यापैकी चिंच आहे, त्याच्यामध्ये गुलमोहर आहे, लिंबाचं आहे, याच्यामध्ये सर्व 7-8 प्रकारचे झाडं लावण्यात आलेले. ठीक आहे. नमस्कार, मी गणेश धनवाई, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजी. आज रांजणगाव शेणपुंजी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थेमार्फत आपण या ठिकाणी वृक्षारोपण आज करण्यात आलेलं आहे. या संस्थेनं तालुक्यामध्ये इतरही ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासन तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आपण जे झाडं लावले ते जगवले सुद्धा पाहिजे. प्रत्येक झाडं जगवण्याची जबाबदारी घ्यावी असं मी आवाहन. तसंच ग्रामपंचायत तर्फे आपण अशी मोहीम राबवणार आहात का? हो, ग्रामपंचायत मार्फत पण आपण मान्य
पंतप्रधान मोदी साहेब यांच्या आव्हानानुसार एक पेड माँ के नाम असा उपक्रम आपण राबवणार आहोत. तसेच या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक तिपडे साहेब सुद्धा आहेत. काय सांगाल साहेब, या ठिकाणी आता वृक्षारोपण करण्यात आलं तर? नमस्कार. आज जगद्गुरु संत श्री जनार्दन नरेंद्र स्वामीजी महाराज यांच्या संस्थांच्या वतीनं व सर्व यांच्या भक्तगणांच्या वतीनं रांजणगाव शेणपुंजी येथील धर्मवीर संभाजीराजे उद्यान या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वेगवेगळ्या वेळी किंवा संकटकालीन आपत्कालीन वेळी या सर्व संस्थांच्या वतीनं मित्रमंडळाच्या वतीनं रक्तदान असो, आज वृक्षारोपण असो किंवा कुठे पूर आला असेल तर तिथली मदत असो, अशा प्रकारचे सोशल उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपत्कालीन वेळी ॲम्ब्युलन्स सेवा या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गंगापूर, खुलताबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्या जाते. आणि जवळपास 8 ॲम्ब्युलन्स या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कित्येक जीव वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि त्यामुळे कित्येक पेशंटला जीवनदान मिळालं. तर मी ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजी, आमदार प्रशांत बंब मित्रमंडळांच्या वतीनं आणि कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरच्या वतीनं उपस्थित सर्व या मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि असाच उपक्रम आपल्या सर्वांचा आदर्श घेऊन या ठिकाणी यापुढे आम्ही गावकरी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवू असं या ठिकाणी आश्वासित करतो. धन्यवाद. तसेच या वृक्षारोपण प्रसंगी सुद्धा आहेत रतन बत्तीसे, काय सांगाल? नमस्कार. आज स्वामी नरेंद्र हे काढा उपरनं. यांच्या भक्तगणांनी आज जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की आपण जसं म्हणतो जल ही जीवन है, पाण्याला किती अनन्य साधारण महत्व आहे. पण ज्या पाण्यासाठी आपण लागतो, हवा असली पाहिजे आणि शुद्ध हवा असली पाहिजे जगण्यासाठी, तर ते आपल्याला जर कोणी देत असेल तर ते वृक्ष झाडं देतात आणि झाडच पाऊस घेऊन येतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. याचं अनुकरण आपल्या गावात, सर्कलमध्ये, तालुक्यात याचा आदर्श घ्यायला पाहिजे. सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी काल तहसीलला एक मिटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली की आपण ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो संकल्प घेतलाय की एक पेड माँ के नाम, हा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपण तालुका 1 नंबर आला पाहिजे अशी आमदार साहेबांची अपेक्षा आहे. मी या प्रसंगी या सर्व टीमना धन्यवाद देतो. सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाविषयी आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. काय सांगाल साहेब? सर्वप्रथम मी सर्व श्री स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करेल की आपल्या MIDC किंवा रांजणगाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवून एक समाजासमोर, सामान्य नागरिकांसमोर कायमच मार्गदर्शन निर्माण करण्याचं काम संप्रदायाच्या माध्यमातून चालतं. शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, सामाजिक असेल, कुठल्याही बाबतीमध्ये जर आपण धरलं तर त्या कामाची आपण शब्दामध्ये गणती करणं हे योग्य नाही. परंतु रक्त पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असेल तर शेकडो, हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं रक्त संकलनाचं काम संप्रदायाच्या माध्यमातून होतं. कुणाच्याही सुखदुःखाच्या अडीअडचणीमध्ये संप्रदायाचे भाविक अगदी एक आपलं घरातलं कार्य म्हणून सामील होतात. आज ही औद्योगिक नगरी आहे, तसं पाहिलं तिथं सगळं आपण उद्योगाच्या माध्यमातून पोटा पाण्याच्या सोयीनुसार आलो. परंतु याही ठिकाणी वेगवेगळ्या भागातून, जिल्ह्यातून आलेले बांधव भगिनी इतक्या खेळीमेळीनं एकमेकाच्या जीवाभावाला धरून, एकमेकाला अतिशय असं पारिवारिक माणूस मानून एकोप्यानं काम करतात. आणि खरंच आमच्या MIDC सारख्या परिसरामध्ये असे काही संप्रदाय आहे की त्यातून बंधुभाव, मित्रप्रेम, एक आपुलकी या विविध अशा बांधिलकीच्या बाबी संदेश दिला जातो, त्या जपल्या जातात. आणि खरोखरच आम्ही सुद्धा भाग्यवान आहे की या संप्रदायाचा कुठला तरी भाग म्हणून ते विविध सामाजिक कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतात, आमच्या हातून सेवा करून घेतात. पुन्हा एकदा या संप्रदायाच्या अशा स्तुत्य कार्याला
अगदी मनापासून शुभेच्छा आहे. त्यांच्या हातून अजून चांगले चांगले उपक्रम घडो आणि आम्हाला जी काही तुम्ही सेवारूपी माध्यमातून द्याल ती अगदी कधी पण घ्यायला आम्ही तत्पर आहे. धन्यवाद. ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य शायनाथ जाधव सुद्धा आहेत. जाधव साहेब काय सांगाल या ठिकाणी आता वृक्षारोपण झालं तर? नमस्कार. आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे आपल्या रांजणगाव नगरीतील श्री संत परमपूज्य नरेंद्र स्वामी महाराज यांचे जे भक्तगणांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तो खूप आनंददायी आहे. कारण दिवसेंदिवस वृक्षतोड आणि प्रदूषण वातावरण तयार होत आहे. तर हे वृक्षारोपण लावल्यामुळे भविष्यात झाडाची जी गरज असते ती आपल्याला ह्या उन्हाळ्यात खूप ऊन पडलं ती दिसली. तसेच आज हे वृक्षारोपण आपण केलं तर हे वृक्षारोपण केल्यानंतर हे झाडं जगले पाहिजे. जसं स्वामींनी सांगितलेलं आहे तुम्ही जगवा आणि दुसऱ्याला जगवा, तसंच आपण ह्या वृक्षाला जगवणार अशी एक शपथ घेऊ आणि पुढील जे पण कामं असतील तुमच्या माध्यमातून आम्हाला जी सेवा करायला भेटेल ती आम्ही करायला तयार आहोत. मागच्या वेळेस पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं रक्तदानासाठी आणि खूप चांगलं काम झालं. ते लाखोच्या बॅगा आपल्या पूर्ण संस्थांच्या माध्यमातून गेल्या आणि गोरगरीब जनतेला त्याची फायदा झाला. तर मी सर्व संस्थांचे परमपूज्य नरेंद्र स्वामी जे संस्थान आपल्या रांजणगाव नगरीतले सर्व घटक आहेत, सर्व बांधव आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.